दादा आता बघा ना, आता तुमच्या नोकरीचा प्रॉब्लेम झाला आणि काकीमुळे स्वीटूला पण नोकरी सोडावी लागली. आपला चपात्याचा आणि शेवचिवडाचाच काय तो बिझनेस सुरू आहे, मी पण तोच करतोय. अरे तेवढ्या पैशात घर चालेल आपलं, हं? आणि माझे प्रयत्न सुरूच आहेत. नाही, घर चालेल हो दादा, पण दारात जी मोहितसाठी आणलेली गाडी ती फोडून फोडून अशीच गंज पकडणार आणि आपल्याला काही उपयोग पण नाहीये ना त्याचा. हो रे, मग काय करायचं काय त्या गाडीचं आता? गाडी विकूया. म्हणजे ओमदादाने ती गाडी असली भारी केलीये की 1 लाखात घेतलेली गाडी 1.25 लाखापर्यंत जाईल. अरे चिने काय सांगतोस काय? म्हणजे त्या गाडीचे 1.25 लाख रुपये आपल्याला मिळतील? अहो मी आहे ना, म्हणजे माझ्या मित्राच्या ओळखीचा एक जण आहे, त्याचा गॅरेज आहे, तो तयार आहे गाडी 1.5 लाखात घ्यायला. मग विकून टाक ना. आणि तसाही त्या गाडीचा आपल्याला आता काहीच उपयोग नाहीये. हा, नाहीच उपयोग. मग दादा विकायच्या आधी एकदा गाडी साफ करायला पाहिजे ना. हो, हा, ए स्वीटो, चल आपल्याला गाडी साफ करायची आहे, तर बालदीत फडका आणि पाणी घेऊन ये. आले. अहो दादा बघितलं त्या बॅकसीटच्या कव्हरवर किती घाण झाली. चल स्वीटू पटकन. हो, सगळं स्वच्छ कर. हा, ते बाहेरून वगैरे पण साफ करून घेतो एकदम. हो हो. चल ना स्वीटू. आले. चल 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 चल, लवकर, वेळ नाहीये अगं. थांब स्वीटू, मी पण येते तुमच्या बरोबर. बर. यार, चांगला प्लॅन फसला की स्वीटूला एकटीला सोडतच नाही. आता काय करू? चल ना स्वीटू. चल चल चल. चल रे. हो हो. मी जरा जाऊ. ए स्वीटू, स्वीटू दे. गाडी साफ आहे, आपण का आलोय? अरे गाडी धुवायचा बहाणा होता स्वीटू, ऍक्च्युअल प्लॅन वेगळाच आहे ना. काय? तुला ह्याच गाडीतून ओमदादाकडे नेणार आहे. काय तू वेडा आहेस का? आईला कळलं ना तर तू मार खाशील. चिन्ह नाही. चालेल, तू आणि ओमदादा भेटणार असेल तर मला तेही चालेल. चल. तुझं डोकं फिरलंय. चल 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 चल. ये. ये ना. नाही. अगं स्वीटू, हे किती खराब झाले इथे. ये ना. हा, आले. ये. चिन्ह नाही. स्वीटू बस, चल जाऊया. नाही. अरे यार, स्वीटू असं काय करते? स्वीटू, वेळ नाही आपल्याकडे. स्वीटू नाही. ए स्वीटू. हा, काय तिकडे काय करतेयस? हा अगं काकी, हे किती खराब आहे ना इथे, तर मग आम्ही इकडे मागच्या साईडची पण गाडी साफ करतोय. हा, ऐका ना, इकडे समोर येऊन साफ करा ना. हा हो. इथे समोर समोर या. अहो नलू वहिनी, तुम्ही इकडे काय करताय? चल इकडनं साफ करत. चल चल. ते पोरं गाडी साफ करतायत ना. मग तुम्ही काय देखरेख करताय होय? ते डिक्कीचं करूया. छान आहे वहिनी तुमची गाडी. वहिनी, अहो स्वीटूचा साखरपुडा मोडला असं कळलं. वाईट झालं हो खूप. काय झालं? काय सांगू आता वहिनी, नशिबाच्या गोष्टी म्हणायचं आणि सोडून द्यायचं. इकडचं इकडचं. चिन्या, चिन्या. स्वीटू, 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 चिन्या, स्वीटू, स्वीटू. चिन्या, मला बाहेर काढ डिक्कीत पहिले. काय फालतूपणा आहे हा? चिन्या, गाडी थांबव. चिन्या, मला बाहेर काढ डिक्कीत. कुठे चाललोय आपण? चलो. मम्मा, सॉरी, मला जावं लागतंय. थँक्स फॉर अंडरस्टँडिंग. बाय. कि भाई
तुम्हाला सोडायला येतो एअरपोर्टवर. ताई, चल मी एअरपोर्टला ड्रॉप करायला येते तुला. नको, इट्स ओके. रॉकीच आहे. मी सांगितलेलं लक्षात ठेव. ऑफकोर्स ताई. ताई, मी येईन परत. तुमच्याशिवाय कोण आहे मला? ओम, हे सगळं तू फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस. नाही. हो, पण एक लक्षात ठेव, we can't change the past but we can definitely make our future. येस. काळजी घे स्वतःची. हो. बाय. बाय. आई कुछ है? मम्मी जी तो रूम में है. मैंने बुलाया उनको पर कुछ नहीं बोली. हम जरा मी बघतो. आई, ओम, मी जातो. जातो नाही रे, येतो म्हणावं. हा तेच, येतो. नमस्कार करतो. नीट जा, सांभाळून राहा. हो. आणि लवकर परत. ए, लवकर परत येईन. नक्की? हो, नक्की. तू उगाच आठवण काढत बसू नकोस. समजा आठवण आली तर लगेच फोन उचलायचा आणि व्हिडिओ कॉल करायचा. हं? आजकाल टेक्नॉलॉजीनी सगळं जवळ आलंय आई. पण गंमत बघ ना, अशी कुठली टेक्नॉलॉजी आली नाहीये की लांब गेलेला माणूस जवळ येईल. अशी टेक्नॉलॉजी असती तर मी तुला लांब जाऊ दिलं असतं का? नाही. आई, काळजी घे स्वतःची. जी काळजी घे. येतो. बाय. बाय. मागे पळत पळत आवाज देत होते तरी गेली. अजिबात अक्कल नाही या मुलीला. इतकं सांगितलं पण तरी गेली. तर कुठे गेली काय माहित देवा परमेश्वरा. अहो तिच्या भल्यासाठी करते ना मी हे. काय ग नलू, कुणावर भटकलीस? आणि स्वीटू कुठे आहे? चिन्यासोबत गेली का गाडी विकायला? तर तू बरं जाऊ दिलंस? अहो मी कुठे जाऊ दिलं? मला न सांगता गेले दोघ. गाडी धुत होते, माझं लक्ष नाही बघितल्यावर पळून गेले. काही काय बोलतेस तू? काही काय बोलते म्हणजे जे झालं ते सांगते. कुणाचं डोकं नाही बघायला हवं. नाही नाही, चिन्याचंच डोकं असणार हे वहिनी. येऊ देत त्याला, मग तोय आणि मी आहे. अशी बघते ना त्याच्याकडे की सगळी लाड विसरून जाईल. वहिनी, स्वीटू आले की आपण बोलूया तिच्याशी. नाही बोलणारच आहे मी तिच्याशी, पण जोवर ती येत नाही ना तोवर मी देवासमोरून हलणार नाही. हो, काय हट्टीपणा आहे हा? अगं चिन्यासोबत गेली आहे ना स्वीटू, ते काही चुकीचं करणार नाहीत. गाडीतून गेले असतील फिरायला. नाहीतर चिन्याला वाटलं असेल ओमकारला भेटावं. हीच भीती वाटते ना तुला? अगं नलू, आता ओमकार परदेशी जात आहे, कधी परत येणार माहित नाही. अशा वेळेला ओमकारनं जर चिन्याला आणि स्वीटूला भेटावं असं वाटलं तर गैर काय? अगं आपली स्वीटू त्यांच्या घरात राहिली आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी केली आहे. हे बघ, आपणच त्यांच्यावर चांगले संस्कार केलेत, त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा ना. आणि मी तुला ठामपणे सांगतो, चिन्या काय स्वीटू काय कुठलंही वेडवाकडे पाऊल उचलणार नाही. आता तू वेडेपणा करू नकोस. चल उठ उठ.
अहो उठ उठ नाही तर हातात धरून उठ 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 उठ. हा. नाही पण येऊ दे दोघं, बघतेच मी. चिन्या प्लीज मला बाहेर काढ डिक्कीत. असं काय करतोयस तू वेड्यासारखं? आईला कळलं ना तर चिन्या उघड डिक्की. तू वेडा आहेस का चिन्या? तू मला डिक्कीत बंद करून कुठे घेऊन चालला होतास? कुठे चाललोय आपण? आपल्याला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं? तू मूर्ख आहेस का? आई वैतागली असेल तिथे. आता आईला असंच वाटणार आहे की मी ओम साठी पळून निघालीये. तू का घोळ घालतोस? चल आता परत. कुठे घरी? हो चल. स्टुडिओ इथे आपलं घर आहे, 5 मिनिटावर चालत पोचशील. आणि त्या दिशेला एअरपोर्ट. तिथून ओम दादाची फ्लाईट कधीही जाईल, कधीही. मग तिथून तो परत कधी येईल आपल्याला माहित नाही. परत येईल की नाही हे पण आपल्याला माहित नाही. तो कदाचित लंडनला सेटल होईल कायमचा. तू मला काय सांगतोस हे सगळं? कारण जो काही विचार करायचा तो तुलाच करायचा. 5 मिनिटात घरी पोचायचंय की लाईफने दिलेला हा चान्स घ्यायचा. जे काय ठरवायचं ते तुला ठरवायचं, मी नाही सांगतो. चला ओम भाई एक बात पूछूं? बोलो. जाना जरूरी है क्या? ओम भाई, मैंने सुना था कि उधर लंदन में बहुत थंड है आणि तुला थंडी सहन होत नाही ना, मग तुझी काळजी कोण घेणार? म्हणजे मी नसीन ना, मम्मीजी ना, स्वीटू. सॉरी. चल आता उशीर होईल. नहीं ओम भाई, मेरे को और एक चीज पूछना था. मेरे को याद नहीं आ रहा. रुको, मैं अरे सुनो तो ओम भाई, मतलब क्या था वो? अरे एक सवाल था. तू नवीन नवीन काहीतरी एक्सक्यूज नको काढू सर. ओके आता बैग. पासपोर्ट. ये बैग ही कुछ काम करेगी. मैं बैग लेके आता हूँ. अरे हाँ यस. भाई सच में जा रहे, क्या करूं मैं? रॉकी सोच यार, सोच. सोच. थैंक्स रॉकी. अब तो मैं भी चलता हूँ ओम भाई. अब अगर आप जा ही रहे हो तो मैं क्या बोलूं? चल रॉकी, टेक केयर. आप भी. चल बाय. बाय बाय. तू जे काय ठरवायचं ते तुला ठरवायचं. हे बघ, वेळ अजूनही गेलेली नाही. तुला हवं असेल तर तू अजूनही वळून जाऊ शकतेस. पण मग हे विसरून जा की आपल्यापासून कोणीतरी कायमचा लांब जाणार आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीला परत कधीच भेटता येणार नाही.
मग तू सगळ्यांचं आहे पण तुझ्या मनाचं ऐकू नको. आणि मी काय हे चिडून वगैरे बोलत नाही. तू जे काय ठरवशील त्यात मी तुझ्या बरोबर आहेच. पण तू जे ठरवतेस हा निर्णय फक्त तुझा असावा इतकंच. तुला जे वाटतं तेच करशील. आणि सांग मला घर की एअरपोर्ट? किल्ली दे. किल्ली दे गाडीची, तो जाईल. चला गणपती बाप्पा बरं झालं सुटू आपण निघालो. मला माहिती होतं की तुझ्या मनातच ऐकणार ते. हो आपण निघालोय पण त्याला पोचायला वेळ लागणार आहे. जर ओमची फ्लाईट केली ना चिन्यात. नाही जाणार स्वीटू. मी रॉकी दादाशी बोललोय. तो म्हणाला की तो ओम दादाला थांबवून ठेवेल. मग ठेवेल तो. ठीक आहे. चिन्या पोलीस. स्वीटू आता मला नाही माहिती तुझी आयडिया होती पावलट. आणि ठीक आहे बघूयात आपण. चल 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 गाडी साईडला घ्या. हो हो काका हो. हो मॅडम उतरा उतरा बाहेर उतरा. हा काका. चला लायसन दाखवा, गाडीचे कागदपत्र दाखवा. दाखवा लायसन. पासपोर्ट आणि तिकीट. एक मिनिट. पासपोर्ट की बैग तो मेरे पास है. एकच मिनिट आलोच. रॉकी रॉकी ऐक ना. अरे इतने जल्दी लंदन से भी आ गए. चलो घर चलते हैं. थांब थांब एक मिनिट. माझी बॅग कुठे आहे? हैं? डॉक्युमेंट्स आणि पासपोर्ट सगळे ती बॅग कुठे आहे? मेरे पास नहीं है ओम भाई. रॉकी एक मिनिट. तू टाइमपास करू नकोस. मला जायचंय लवकर. अरे यार रॉकी तू चेहरा पडून असा उभा नको राहू. मी जातोय तर तुला त्रास होत असेल तर तू यायचं नाहीस मला सोडायला इथे एअरपोर्टवर. फक्त मला त्रास झाला का? तुला होत नाहीये? तुला मम्मीची आणि बेबीची आठवण येत नाही का? काय बोल रे ओम भाई? मी तुझ्या भरोशावर तिथे चाललोय. तू इथे असलास त्यांची काळजी घ्यायला तर तिथे मी रिलॅक्स असेल. आणि माझी कोण काळजी घेणार ओम भाई? सगळ्यांना मीच भेटतो सोडून जायला. माझं काय होणार? रॉकी बॅग दे. घे तुझी बॅग. जा तू पण जा. मी कोण आहे बोलणारा? बाय रॉकी. ओ माय. हे बघा लायसन नसेल तर चौकीत जायला लागेल. नाही नाही काका ते ताई चिन्या तुला काय होतंय? ताई माझ्या छातीत खूप दुखत आहे. ताई ताई. अरे काय झालं काय? काका माझ्या लहान भावाच्या छातीत दुखतंय. हार्ट अटॅक येतोय मला. काका त्याच्या छातीत खूप दुखतंय. त्याला हार्ट अटॅक येतोय बहुतेक. प्लीज आम्हाला जाऊ दे प्लीज. अटॅक?
अटॅक येतोय मला. हार्ट अटॅक येतोय मला काका. ताई वाचव. काका प्लीज आम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊ दे. आम्हा इतका त्याला त्रास होतोय की आम्हाला लायसन्स घ्यायला पण वेळ नाही मिळाला. काका प्लीज आम्हाला जाऊ दे. प्लीज प्लीज खूप उशीर होईल. जर त्याला काही झालं ना तर मी नाही स्वतःला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जा लवकर डॉक्टर घेऊन जा त्याला. थँक्यू सो मच काका. मी येताना लायसन्स दाखवते. ठीक आहे, निघा 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 निघा. थँक्यू. बघितलं सेटू, आता आपण पोचू वेळेत. हा, तू अजिबात काळजी नको करू.